नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिकमधील बळी मंदिर जवळ मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 300 मीटरच्या अंतरावरती रेडी टू मूव्ह 3 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता। सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। तर चला पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया। इथे तुम्हाला अलॉटेड पार्किंग, ईव्ही चार्जिंग पॉइंट, कॉमन इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम आणि सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही कॅमेराज अशा बऱ्याचशा अम्युनिटीज मिळणार आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया। मित्रांनो, आपण आता सॅम्पल फ्लोअर वरती आलेलो आहोत। इथे तुम्हाला लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप मिळणार आहे। त्यासोबतच एका फ्लोअर वरती दोनच फ्लॅट असणार आहे, दोन्ही 3 BHK चे असणार आहे। हा आहे तुमचा 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट। त्याला मेन डोअरला आपल्याला वुडन फ्रेमिंग बघायला मिळते। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला लिव्हिंग एरिया। सुंदर असा लिव्हिंग एरिया आहे। खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स इथे आपल्याला बघायला मिळतात। इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट देखील बसवू शकतात। फॉल सिलिंग तुम्हाला लिव्हिंगला मिळणार आहे। त्यासोबतच समोर तुमचा सोफा अरेंज करून देखील तुम्ही खूप चांगला स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळणार आहे। लिव्हिंगला अटॅच आपल्याला सुंदर बाल्कनी देखील बघायला मिळते। ही आहे आपली लिव्हिंगला अटॅच असणारी बाल्कनी। सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स देखील इथे आपल्याला बसवून दिलेले आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात। मुंबई आग्रा हायवे इथून फक्त 300 मीटरच्या अंतरावरती आहे। त्यासोबतच पार्क साइड तुम्हाला समोरच बघायला मिळतं। पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आणि हायवे पासून अगदी जवळ आपण हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट बघत आहोत। तर चला पुढे जाऊया। हा आहे तुमचा एल शेप किचन। तुम्हाला एल शेप किचन इथे बघायला मिळतो। इथे तुमचं सिंक दिलेला आहे, व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्यासोबतच टाइल्स पूर्ण आपल्याला सिलिंग पर्यंत बसून दिलेले आहे। इथे तुम्ही तुमचं फ्रिज अरेंज करू शकतात। प्रत्येक रूम मध्ये आपल्याला व्हेंटिलेशन प्रॉपर मिळणार आहे, कारण की हायवे पासून जवळ आहे। त्यासोबतच पूर्ण फ्लॅटला आपल्याला 4 बाल्कनी मिळणार आहे। आपण पहिली बाल्कनी लिव्हिंगला अटॅच असणारी बघितली, ही आहे सेकंड बाल्कनी जी की किचनला अटॅच आहे, ड्राय बाल्कनी म्हणून बघायला मिळते। इथे तुम्हाला वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता। पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आजचा हा प्रोजेक्ट आपण बघत आहोत। आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। प्रत्येक बेडरूमला आपल्याला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो बघायला मिळते। किंग साइज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। त्यासोबतच हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच वॉशरूम देखील आपल्याला बघायला मिळतं। आवश्यक प्लंबिंग फिटिंग तुम्हाला इथे बसून मिळणार आहे। सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे। ही आहे आपली बेडरूमला अटॅच असणारी सुंदर अशी बाल्कनी। सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स देखील इथे बघायला मिळतात आणि आजूबाजूचा एरिया तुम्ही या बाल्कनी मधून देखील बघू शकतात। तर चला आपण आता पुढचे बेडरूम्स बघून घेऊया। इथे देखील तुम्हाला चांगला स्पेस बघायला मिळतो, ते तुम्ही युटिलाइज करू शकतात। आपण आता बघणार आहोत आपला सेकंड बेडरूम। हा आहे तुमचा सेकंड बेडरूम। इथे तुमचा किंग साइज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला ग्रॅनाइटची फ्रेमिंग देखील बघायला मिळते। इथे तुम्ही तुमचं कबर्ड देखील अरेंज करू शकता। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच आपल्याला वॉशरूम देखील बघायला मिळतं। सुंदर अशा युनिक डिझाईनच्या टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये देखील दिलेल्या आहेत। प्लंबिंग फिटिंग अजून बाकी आहे। कलरचा हात, स्विचेस हे देखील गोष्टी इथे अजून बाकी आहे। 10 ते 15 दिवसात पूर्ण रेडी कंप्लीट होऊन जाणार आहे। तुम्ही इथे लगेच राहायला येऊ शकता। पूर्ण बिल्डिंग हे रेडी पोझिशन आहे। एका फ्लोअरवर फक्त 2च फ्लॅट इथे बघायला मिळतात। इथे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट दिलेला आहे। सुंदर अशा टाइल्स, युनिक डिझाईनच्या टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। आणि हा आहे तुमचा थर्ड बेडरूम, जो की लास्ट बेडरूम असणार आहे। याला देखील तुम्हाला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे। इथे देखील तुमचा बेड अरेंज करून चांगला स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळणार आहे। या बेडरूमला देखील अटॅच आपल्याला बाल्कनी मिळणार आहे। ही आहे आपली फोर्थ बाल्कनी, म्हणजे चौथी बाल्कनी, जी की स्टँडिंग बाल्कनी आपल्याला बघायला मिळते। इथून आपल्याला मुंबई आग्रा हायवे अगदी स्पष्ट बघायला मिळतो। सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स देखील इथे बसून दिलेले आहेत। तर असा होता आपला हा 3 BHK रेडी टू मूव्ह। एका फ्लोअर वरती 2च फ्लॅट फक्त। तर चला आता आपण प्राइस, स्क्वेअर फीट, नियर बायचे लोकेशन जाणून घेऊया। आपण जो आता हा 3 BHK रेडी टू मूव्ह फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला, हा मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 300 मीटरच्या अंतरावरती आहे। समोरच तुम्हाला मुंबई आग्रा हायवे बघायला मिळतो। त्यासोबतच समोर तुम्हाला इथे पार्क साइड देखील बघायला मिळतं। पार्क साइडच्या समोर आता 4 स्क्रीनचं मूवी थिएटर देखील होत आहे। त्याचं काम आता खूप वेगाने चालू आहे। त्यासोबतच या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल ते देखील अगदी जवळ आहे।
केकेवाग ऍग्रिकल्चर स्कूल आणि कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अपोलो हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच लोकमान्य हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. मेट कॉलेज म्हणजेच भुजबळ नॉलेज सिटी आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बळी मंदिर आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आपण हा प्रोजेक्ट बघितला. आता आपण जाणून घेऊया या प्रोजेक्टच्या प्राइस आणि स्क्वेअर फीट. या प्रोजेक्टमध्ये एका फ्लोअरवरती 2च फ्लॅट तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक फ्लॅट धारकाला अलॉटेड पार्किंग, ईव्ही चार्जिंग पॉइंट, सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही कॅमेराज, लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, कॉमन इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम अशा बऱ्याचशा अम्युनिटीज देखील बघायला मिळतात. आपण जो आता 3 BHK फ्लॅट बघितला हा 1460 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस फक्त 55 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.